भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या हजारांच्या पेक्षा जास्त शाळा, शशिकलाताई काकोडकरांनी घातलेली 200-250 शाळांची भर, या 1200-1300 शाळांपैकी आज 750 शाळा बंद पडलेल्या आहेत, गतीने बंद पडलेल्या आहेत. आणि सावंतांच्या काळात 5 वर्षात 50 शाळा बंद पडलेल्या आहेत. आणि आता परिस्थिती अशी आहे की एक शिक्षकी 200 शाळा या बंद पडणार आहेत नजीकच्या काळात. मराठी शाळा या नुसत्या शाळा नव्हेत, ही सांस्कृतिक केंद्र आहेत आपली. या ठिकाणी आपण इतिहास शिकलो, संस्कृती शिकलो, संतांचं वाङ्मय शिकलो. अशा शाळा आहेत त्या शाळा बंद करणे म्हणजे किरकोळ शाळा कुठली तरी बंद पडली म्हणून मला त्याचा काही सोयरसूतक नाही अशी परिस्थिती नाही. हा वेगळा प्रकार आहे असं मला वाटतं. काय केलं? 5 वर्षात 50 मराठी शाळा बंद केला. यांच्या काळात प्रयोग करतायत का? गेली 12-13 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ज्या सरकारने ठरावही आणले, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना वचनं दिली, आश्वासनं दिली, आणि नंतर त्यांच्याच कारकिर्दीत मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना नरेश सावळेंनी विधेयक आणलं राजभाषेचं, मराठी राजभाषेसाठी. तर ते विधेयक सिद्धार्थ कुंकळीकर नावाचा जो आमदार आपला पणजीचा होता, तर त्याने किरकोळ दुरुस्ती त्याला सुचवली आणि नंतर सत्ताधारी पक्षाने सांगितलं की हेच विधेयक आम्ही परत मांडणार आहोत, सत्ताधारी पक्ष. त्यामुळे सावळणी ते मागे घ्यावं. त्यावरून सावळणी ते मागे घेतलं. त्याच्यानंतर ते विधेयक आलं नाही आणि विधेयक येणार नाही म्हणजे आज जो लढा आपल्याला सुरू करावा लागत आहे त्याचा फलित म्हणून ते करावं लागणार आहे. आपल्याला कोणी देत नाही, आपण हिसकावून घेणार आहोत. म्हणजे सत्य जे असतं, तत्व जे असतं, हे हिसकावूनच घ्यावं लागतं. ते असं मागून भिक्षा मागून मिळत नसतं. आणि काय केलं त्यांनी? गेली 6 वर्ष एकाही मराठी शाळेला परवानगी दिलेली नाही. मराठीसाठी वास्तविक 750 शाळांची पोकळी आहे या ठिकाणी गोव्यात. त्या शिक्षणाची ती पोकळी भरून काढण्यासाठी जर खासगी मराठी शाळा काढायला कोणी शोधत असतील तर त्या शाळांना बंदी घातलेली आहे. याने 2-4 वर्ष निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनामुळे किंवा निवडणुकीच्या तोंडावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काही शाळांना परवानग्या देण्यात आल्या. खरं म्हणजे आश्वासन जे दिलेलं होतं लिखित स्वरूपात की 1 किलोमीटरचं अंतर जे आहे 2 शाळांमधलं, प्राथमिक शाळा उघडण्यामधलं, तर ते शिथिल करणार आणि मराठी शाळांना पहिल्या याच्यावर प्राधान्यावर आपण परवानग्या देणार असं वचन मनोहर पर्रीकरांनी दिलेलं होतं त्यावेळेला. म्हणजे त्याचा डॉक्युमेंट आहे. आता ते झाल्यानंतर देखील आता 5 वर्षात गेली 6 वर्ष एकाही मराठी शाळेला सगळे अर्ज धुडकावण्यात आलेले आहेत. कोणता संकेत जातो? मराठी लिखित पेपरमध्ये ठेवलेली नाही याचा संकेत कुठला जातो की यापुढे लोकांनी आपल्या मुलांना जर नोकऱ्या हव्या असतील तर मराठी शाळेत पाठवायचं नाही, मराठी शिक्षण घेऊन काही उपयोग होत नाही अशा प्रकारचा स्पष्ट संकेत या सरकारने दिलेला आहे असा त्याचा अर्थ मी लावतो. 400 रुपये प्रतिमास प्रति विद्यार्थी अशी एक योजना भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना 2017च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ही योजना सुरू झाली होती. चांगली योजना, मराठीला मदत करण्याची, आर्थिक सहाय्य देण्याची योजना. सावंत आल्यानंतर म्हणजे मी आढावा घेतो 5 वर्षात मी अयव केलं तेव केलं तर त्याच्यात 5 वर्षात मराठीचे पंख कापण्याचं काम सावंतांनी केलेलं आहे. 400 रुपयाची ही योजना बंद करून त्यांनी बंद पडली. लक्ष्मीकांत पार्सेकरांनी सुरू केलेली योजना सावंतांनी बंद पाडलेली आहे. मराठीला डावलण्यात आलं. सरकारी अनुदानाचं प्रमाण जे आहे, मी एक वर्षाचं नाही सांगत, 2017-18 ते 2022-23 या 6 वर्षात म्हणजे सावंत 5 वर्षात कोकणीसाठी अमुक केलं. ते करायला आपली अडचण नव्हती. ते अमुक केलं हे सांगत असताना 5 वर्षात काय झालं?
कोकणी अकादमीला 8,41,54,00,000 रुपये दिले. दालगाद कोकणी अकादमीला 1,64,79,000 रुपये अनुदान दिलं सरकारने. दोन्ही मिळून 10,06,33,000 एवढी संख्या होती, एवढा आकडा होता. आणि गोवा मराठी अकादमीला 2,53,67,000. 10 कोटी कोकणीला आणि 2 कोटी हे मराठीला. म्हणजे मराठीला ही भिक्षा दिलेली आहे असं मी मानतो. त्यामुळे आणि नंतर काय आहे की हे सगळं सांगण्याच्या याच्यात नाहीत सावंत. मराठीसाठी काय केलं म्हणून सांगणार नाहीत, कारण मराठीचं खच्चीकरणच केलेलं आहे. गेले कित्येक वर्ष मराठीचं खच्चीकरण केलं जात आहे आणि त्याच्यावर मुकुट चढवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जातं की काय, मराठीला मुलाखतीतून नोकरीच्या डावलून, असं मला वाटतं. लोकशाही आपली जी आहे, आपल्या देशातली आणि आपल्या गोव्यातली, ती डोक्यांवर चालते, ती विचारांवर चालत नाही. डोकी किती, बोडकी कितली असं तुमच्या फाटल्यात, त्याच्यावर चालते, संख्येवर चालते. आणि त्यामुळे संख्या जमवली पाहिजे. संख्या जमवण्याकरता जे काही म्हणजे भाडोतरी लोक आणून नाही, सेल्फ कन्व्हिन्स्ड अशी लोक जी असतील अशी लोक आणून त्यांची जागृती करून ते केलं मोठं काम आहे, ते करणार आपण. म्हणून आपण सांगितलेलं आहे पहिल्या निर्धार मेळाव्यापासून या वेळेला की मराठी माणसाने खरंच जर आपल्याला मराठी टिकवायची असेल पुढच्या पिढ्यांसाठी, आपल्याला मराठी राजभाषा कोकणी बरोबरच झालेली पाहिजे असेल तर एक गोष्ट करावी लागेल. सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असलेल्या त्यागाशिवाय मिळत नाही, त्याग केला पाहिजे. काय केला पाहिजे आपण, तर मराठी प्रेमी म्हणून न मिरवता आपण घरी बसून मिळवतो. साहित्यिक अमुक तमुक घरी बसलेले आहेत सगळे, म्हणजे रस्त्यावर येत नाही. प्रकटपणे आपण मराठीच्या बाजूने उभे आहोत ही सांगण्याची ताकद असलेली माणसं खूप कमी आहे. त्यामुळे आपण मराठी वोट बँक म्हणून आपलं रूपांतर केलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. ही शेवटची लढाई जर असेल तर ती या अस्तरानेच आपण जिंकू शकू, अन्यथा वेगळं अस्त्र नाही. कारण गव्हर्नमेंटवर दबाव तुम्ही किती आणणार, दबाव एकाच बाबतीत आणू शकतो. तो दबाव म्हणजे मी आतापर्यंत विशिष्ट पक्षाला मतदान करत होतो, मी आतापर्यंत विशिष्ट उमेदवाराला मतदान करत होतो. यापुढे खरंच मराठी जर माय आहे तुमची तर यावेळी सांगितलं पाहिजे उमेदवाराला की तू मराठीला प्रकट पाठिंबा दिल्याशिवाय एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2027च्या निवडणुकीपूर्वी राजभाषा कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे आणि मराठी राजभाषा केली पाहिजे. हे जर करायला तुझा जर पाठिंबा नसेल तर या वेळेला मी तुला मतदान करणार नाही हे सांगण्याचं धाडस मराठी प्रेमीमध्ये असलं पाहिजे. पुचाट लोकांनी बरोबर येऊन एकत्र येऊन हा लढा लढला जाणार नाही. त्यामुळे हे केलं पाहिजे. जागृती आहेच, म्हणजे दबाव आहेच आमदारांवरचा, परंतु निग्रह हा केला पाहिजे या इलेक्शन पुरता. आणि कदाचित माझ्या पसंतीचा पक्ष आणि उमेदवार हे जर निवडून यायचे असतील हे करू द्यात ना त्यांना. मराठीला जर आपण प्राधान्य देतो आपल्या जीवनात तर हे त्यांनी केलं पाहिजे, हा आग्रह नको. म्हणजे तेही पाहिजे हेही पाहिजे, दोन्ही पाहिजे. आपल्याला दोन ओढ्यांवर पाय ठेवून चालायचं नाही. मराठीला गृहीत धरलेलं आहे, मराठी वोट बँक नाही. कुणाचं म्हणणं खरं होतं, कुणाचं म्हणणं तडीला जातं. ज्यांच्याकडे गठ्ठा मतं आहेत त्यांना यश मिळतं. मागे मराठीबद्दल सगळं मातृभाषा लढा चालू होता, त्यावेळेला सगळ्या लोकांना काय पाहिजे होतं, कोकणी आणि मराठी या आपल्या मातृभाषा ज्या आहेत त्या माध्यमाला जे काम शशिकलाताई काकोडकरांनी पूर्वीच केलेलं होतं. 1990 साली त्यांनी नियम केला, सरकार पडलं तरी चालेल म्हणून धाडस केलं आणि अनुदान पहिल्यांदा जे देण्यात आलं ते कोकणी आणि मराठीसाठी म्हणजे मातृभाषा माध्यमासाठी अनुदान नाही. ते डावलून 21 वर्षांनंतर दुर्दैवाने 2012 सालानंतर हे अनुदान
इंग्रजीला देण्यात आलं. म्हणजे ठोकरला आपल्याला त्यांनी अनुनय कुणाचा केला, लांगुल चालन कुणाचं केलं. लांगुल चालन वोट बँक ज्यांची असते, ख्रिश्चनांचं लांगुल चालन केलं, मुसलमानांचं लांगुल चालन केलं. या देशात आणि गोव्यात हेच लांगुल चालन चालतं.